नमस्कार. आज आपण पाहूयात तुलसी माता विवाह आणि देव उठणी एकादशी. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. तुळशी विवाहाची महत्त्वपूर्ण माहिती. भक्तांनो, तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याचा संबंध आहे तुळशी माता विवाह आणि देव उठणी एकादशी यापासून. ही एकादशी एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिन मानला जातो, ज्यात खास पूजा आणि विधी केले जातात. दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला भगवान विष्णू आपल्या योग निद्रेतून उठतात आणि त्याच दिवशी तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांच्या विवाहाची परंपरा आहे. हे विवाह म्हणजे एक अत्यंत पवित्र संस्कार असून त्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. तुळशी माता विवाहाची तारीख आणि महत्त्व. ही एकादशी कार्तिक शुक्ल एकादशी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी देवता आणि देवींच्या पूजेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. यावर आधारित यावर्षी 12 नोव्हेंबर 2024 रोजी देवउठणी एकादशी असेल. तुळशी माता पूजनाचे विधी पूर्णपणे धार्मिक आणि शुद्धतेने केली पाहिजे. या दिवसाच्या महत्त्वाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सुख समृद्ध जीवन येतं, ज्यामुळे आपल्या दैवी कृत्यांना उत्तम परिणाम मिळतात. तुळशी माता विवाहाच्या पूजेच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. तुळशी माता आणि भगवान विष्णू यांच्या विवाहाचा महत्त्वपूर्ण पक्ष म्हणजे शुद्ध श्रद्धा आणि नियमानुसार पूजा केली पाहिजे. या पूजेची विशेष गोष्ट म्हणजे 3 मोठ्या चुका कधीही टाळाव्यात, कारण यामुळे अशुभ परिणाम होऊ शकतात. या पूजेचा संपूर्ण विधी, त्याचे महत्त्व आणि त्यातील गुप्त माहिती जाणून घेतल्यास आपल्या जीवनात श्रीवृद्धी आणि दैवी कृपा नक्कीच येईल. देव उठणी एकादशी काय आहे? देव उठणी एकादशी हा दिवशी भगवान विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे होतात आणि तसंच या दिवशी संपूर्ण हिंदू धर्मातील मांगलिक कार्यांना सुरुवात होते. विवाह, गृहप्रवेश, मुंडन आणि इतर शुभकार्ये या दिवशी सुरू होतात. या दिवशी काय करावे आणि काय टाळावे? या दिवशी केलेली पूजा अत्यंत महत्त्वाची असते. तसेच देव उठणी एकादशीसाठी आपल्याला काही गोष्टींचा विशेष ध्यान ठेवावे लागते, ज्या आपल्या जीवनातील समृद्धीला नवा आरंभ देऊ शकतात. तुळशी माता विवाह आणि शालिग्राम पूजन. एक संपूर्ण विधी. तुळशी माता विवाह ही एक अत्यंत पवित्र पूजा आहे, जी प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुख, समृद्धी आणि वैवाहिक जीवनातील शांती आणते. भगवान विष्णूच्या स्वरूपात असलेले शालिग्राम या पूजेचा एक महत्त्वाचा भाग असतात. तुळशी माता विवाह केल्याने सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तता मिळते आणि दाम्पत्य जीवनात सुखमय बनते. तुळशी माता विवाह 2024 ची तारीख आणि शुभ मुहूर्त. तुळशी माता विवाह कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीच्या दिवशी केला जातो. यावर्षी 2024 मध्ये तुळशी माता विवाह 12 नोव्हेंबर 2024 रोजी देव उठणी एकादशीला आयोजित केला जाईल. द्वादशी तिथी 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:04 वाजता सुरू होईल आणि समाप्ती 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:01 वाजता होईल. परंतु तुळशी माता विवाह प्रदोषकालीमध्ये केला जातो, जो 12 नोव्हेंबरला रात्री 5:29 ते 7:53 पर्यंत असेल. यामुळे या कालावधीत तुळशी माता विवाहाची पूजा केली जाऊ शकते.
पूजन विधी. तुळशी माता विवाहाची पूजा सुरुवात करण्यासाठी सर्व घरातील सदस्यांना सकाळी लवकर उठून स्नान करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुळशी माता आणि शालिग्राम पूजनासाठी खालील विधी पाळावेत. विवाह मंडप. उसाच्या साह्याने विवाहाचा मंडप तयार करा. हे विशेषतः ग्रामीण भागात आढळते. चौकी स्थापनेची प्रक्रिया. तुळशी माता आणि शालिग्रामची मूर्ती स्थापित करण्यासाठी एक चौकी ठेवा. अष्टदल, कमल आणि कलश. चौकीवर अष्टदल कमल तयार करा आणि त्यात गंगाजल किंवा शुद्ध जल भरून स्वस्तिक चिन्ह काढा. धूप आणि अगरबत्ती. पूजनासाठी धूप, अगरबत्ती आणि दीपक जळून ओम तुळसा नमः मंत्राचा जप करा. पूजन समापन मंत्र जप आणि पूजन विधी पूर्ण झाल्यावर सर्व सदस्यांना आशीर्वाद मिळावा. या पूजेची विधी पाळल्यास घरात सुख, समृद्धी आणि भगवान विष्णू आणि तुलसी माता यांच्या कृपेचा लाभ मिळतो. तुळशी माता विवाह आणि शालिग्राम पूजन उपाय आणि 16 शृंगार. तुळशी माता विवाह या वेळेला काही विशेष उपाय केले जातात ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते. यामध्ये पूजनाच्या विधीच्या नंतर काही उपाय आणि 16 शृंगाराची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खालील पद्धतीने पूजन करणे आवश्यक आहे. 16 शृंगार. तुळशी माता विवाह करण्यापूर्वी तुळशी माताला 16 शृंगार प्रकारचा करा. यामध्ये ओढणी ओढणे आणि इतर सजावट करणे आवश्यक आहे. पंचांगाद्वारे पूजन. तुळशी माता आणि शालिग्राम पूजन केल्यावर त्यांना चौकीवर ठेवून 7 वेळा परिक्रमा करा. परिक्रमा करताना शालिग्रामला तुळशी माताच्या डाव्या बाजूला ठेवून त्यांची आरती करा. आशीर्वाद प्राप्ती. योग्य ब्राह्मणाला आमंत्रित करून तुळशी माता विवाह पूजन करून त्यांना आशीर्वाद द्या. या दिवशी प्रसाद वितरण करणं महत्त्वाचं आहे. कन्यादानासाठी उपयुक्त. जर कुणाच्या कुटुंबात कन्या नाही तर तुळशी माता विवाह केल्याने त्याला कन्यादानाचं पुण्य मिळतं. शालिग्राम पूजनाचे फल. देव उठणी एकादशीला खऱ्या मनाने जर तुळशी माता जर एक पान भगवान विष्णूला चढवले तर त्याला 10,000 गोदानाच्या बरोबर पुण्य मिळते. तुळशी पान तोडणे. या दिवशी तुळशीचे पान तोडणे पाप मानले जाते. यासाठी एकादशी किंवा ग्रहणाच्या आधी तुळशीचे पान तोडून ठेवावे ज्यामुळे त्या पानाचा योग्य उपयोग होईल. उपायाचे महत्त्व. तुळशी माता विवाह विशेषतः देवउठणी एकादशीला एक अत्यंत पवित्र पूजा आहे. यामुळे जीवनात चमत्कारिक बदल होतात. भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता आपल्यावर कृपा करतात. आपले जीवन सुख शांतीने भरले जाते. तुळशी माता विवाह उपाय आणि शुभ परिणाम. तुळशी माता विवाह एक अत्यंत पवित्र आणि पुण्यकारी पूजा आहे जी खास देव उठणी एकादशीच्या दिवशी 12 नोव्हेंबरला केली जाते. यापूर्वी काही महत्त्वाचे उपाय आणि विधी केले जातात जे आपल्याला जीवनातील समस्यांपासून मुक्त करतात आणि सुख समृद्धी प्राप्त करतात. तुळशीच्या पानांचे उपयोग. तुळशी माताच्या पानांपासून जेव्हा ते पिकून पडतात तेव्हा त्यांना पाण्यात भिजवून वापरता येते. हे शास्त्रानुसार योग्य आहे आणि घराच्या आसपास चांगला परिणामही होतो. तुपाचा दिवा. तुळशी माताच्या विवाहाच्या दिवशी विशेषतः 12 नोव्हेंबरला शुद्ध तुपाचा दीपक तुळशी मातेजवळ लावा. हे आवश्यक आहे. यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते. मंत्र जाप. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 11, 21 किंवा 108 वेळा करा. या मंत्राचा जप तुळशी मातेच्या कृपेला आकर्षित करतो आणि घरात सुख समृद्धी आणतो.
तुळशी माताचे रोपण. तुळशी माता विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात तुळशी माता हिरवी आणि पवित्र राहते आणि समृद्धी वाढते. जीवनातील परिवर्तन. तुळशी माता विवाहाच्या दिवशी उपाय केल्याने आपले जीवन बदलू शकते. आपल्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि आपल्याला लवकरच धन आणि ऐश्वर्य प्राप्त होते. धन, संपत्ती आणि सुख. या दिवशी केलेले उपाय जीवनातील सर्व अडचणी दूर करतात आणि घरात धन, संपत्ती आणि सुखाची वृद्धी करतात. तुळशी माता विवाहाचे महत्त्व फार मोठे आहे आणि हे उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. तुळशी माता विवाहाच्या दिवशीचे उपाय आणि लाभ. तुळशी माता विवाह एक अत्यंत पवित्र आणि शुभ आहे, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळवता येते. या दिवशी केलेले काही विशिष्ट उपाय आपल्या जीवनात अनेक अडचणी दूर करू शकतात. तुळशी माताचे रोपण. तुळशी मातेचे झाड किंवा रोप घरात लावल्याने आपल्या जीवनातील जन्मांतरातील पाप मिटतात. जितके अधिक हिरवे फूल, मंजुळा आणि पानं असतील तितकी अधिक आध्यात्मिक उन्नती होते. घरातील तुळशी माताचे झाड दुसऱ्या कोणाला देऊ नका, कारण यामुळे घरात आर्थिक कुप्रभाव येऊ शकतात. तुळशी माता पाने आणि पाणी. तुळशी माता विवाहाच्या दिवशी तुळशी माताचे पानं तोडून त्यांना स्वच्छ पाण्यात ठेवून त्या पाण्याने घरात शिंपडा. यामुळे घरातील दोष दूर होतात आणि वैवाहिक जीवनातील सुख वाढते. तसेच घरात वास्तुदोष किंवा पितृदोष असल्यास हे उपाय त्यांना नष्ट करतात आणि लक्ष्मी माताचा घरामध्ये वास होतो. सांत्वनासाठी लाल रंगाची ओढणी. तुळशी मातेला लाल रंगाची ओढणी अवश्य चढवा. हे शुभ फळांसाठी आणि विवाहाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ही ओढलेली ओढणी जपून ठेवा, कारण यामुळे विवाहाच्या संबंधित अडचणी दूर होतात. हळद, केशर, गूळ आणि हरभरा. विवाहाच्या अडचणी दूर करण्यासाठी 7 साबूत हळदीच्या गाठी, केसर, गूळ आणि चणा एकत्र करून त्यांना पिवळ्या वस्त्रात बांधून विष्णू मंदिरात चढवा. यामुळे आपले सर्व वांछित आणि इच्छित कार्य पूर्ण होतात. तुळशी माता विवाहामुळे आपल्या जीवनात बदल घडवता येतात. या दिवशी केलेले उपाय आणि पूजा अर्चा आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणतात. तुळशी माता विवाह दिवसाचे उपाय आणि फायदे. तुळशी माता विवाह दिवशी काही विशेष उपाय केले तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. विशेषतः विवाहात होणारे विलंब, सुख, समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हे उपाय आपल्या जीवनाला आनंदी बनवू शकतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतात. लवकर विवाहासाठी प्रार्थना. तुळशी माता विवाह दिवशी लवकर विवाह होईल अशी प्रार्थना करा. जर तुमची काही विशिष्ट इच्छा असेल तर केळ्यांच्या मुळाशी किंवा आवळ्याच्या मुळाशी तुळशीचे पान ठेवून ही इच्छा पूर्ण होते. 11 कोडींचा उपाय. एकादशीच्या दिवशी 11 कोडी घ्या आणि त्यांना लाल रंगाच्या वस्त्रात बांधून आपल्या घराच्या मुख्य दारावर लटका द्या. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरातील सुख, समृद्धी येते. पिवळ्या कोडीचा दोरा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी एक पिवळ्या कलरची कोडी आपल्या दोऱ्यात बांधून कोणत्याही कुटुंब सदस्याला घालून द्या. हा उपाय घरातील मुलांना देखील नजर दोषापासून वाचवतो. पांढऱ्या रंगाच्या कड्याचा उपयोग. तुळशी माता विवाह दिवशी पांढऱ्या रंगाच्या कड्या घेऊन त्यांना हळद आणि केशरात घोळून भिजवून ठेवा. नंतर त्या कड्या लाल रंगाच्या वस्त्रात बांधून
कपाटामध्ये ठेवा, यामुळे धन संबंधित अडचणी दूर होतात. दिव्याचे दान. गंगा घाट, पवित्र नदी किंवा आवळ्याच्या झाडाखाली दिवा दान करा. यामुळे देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व इच्छांचे समाधान होते. तसेच हे भगवान विष्णूची कृपा आकर्षित करते, जे तुम्हाला निरोगी ठेवतात. विवाहाच्या दिवशी दिवा जाळवणे. जर तुम्ही विशेष उपाय करायला इच्छित नसाल तर एक दिवा नदीमध्ये सोडून दुसरा दिवा गोशाळेत जाळत ठेवा. यामुळे आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. धन्यवाद. जर तुम्हाला भगवान श्री लक्ष्मी, श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी, जय श्री हरी लिहा. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक रहा. धन्यवाद.